रिलॅक्स, घाबरू नका. तंबाखू मोठा तेच नाव घ्या. हा चुकलं इथं. सरळ झोपा आजी, सरळ झोपा, सरळ उताना झोपा. आता मी काय सांगतो नीट ऐका. त्यांच्या कमरामध्ये 2 मणक्यामध्ये गॅप पडून भरपूर दिवस झालाय. कमरामध्ये कधीतरी पडले, झटका बसला, तर त्यावेळेस त्यांच्या कमरामध्ये 2 ठिकाणी डिक सरकली होती. त्याला कमीत कमी 5-10 वर्ष तरी झाले असं. पण आता काय झालं, त्याच्यातली डिक सरकून बरेच दिवस झाल्यानंतर त्याला मला कमरामध्ये चमक भरायचं, टिच्च भरायचं, हो की नाही. पण एखादी गोळी घेतली, इंजेक्शन घेतलं, वगैरे लावलं, शिकवलं तर बरं होऊन जायचं. पण आता ते जर केलं तर फरक नाही पडत आहे, हो की नाही. आता पण त्याचं कारण काय, त्याच्यातली जी गादी असते ती बरीच बाहेर आली. म्हणून कमरेपासून यांचा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, उभं राहता येत नाही, चालता येत नाही, मांडी घालता येत नाही, पाय बदल होतो, पायला मुंगे येतात. यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम, म्हणजे कमरापासून पायाला रक्तपुरवठा प्रॉपर होत नाही म्हणून. आता याला किती पण गोळ्या खाल्ल्या आयुष्यभर, हा आता गोळ्यांनी परमनंटली बरा नाही होत, टेम्पररी होतं. पण प्रमाण जर जास्त झालं त्याचं ऑपरेशन सांगितलं जातं. याचं तर MRI केलं यांनी, तर सगळे बरेच डॉक्टर यांना ऑपरेशन सांगतात. पण ऑपरेशनला बराच खर्च पण असतो आणि त्याचे काही साईड इफेक्ट पण असतात लगेच करण्यासाठी. थोडंसं आपण काही प्रोसेस केल्यानंतर कव्हर पण होतं. पण लिमिटपेक्षा जास्त जर प्रॉब्लेम झाला आहे तर आपण तुम्ही ऑपरेशन करू शकता. राहू दे, लूज राहू दे, आपल्याला ट्रीटमेंट करायची. आता याला आयुष्यभर नियम आहे. जसं एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तो आयुष्यभर असतो, तसं हा पण आजार लागला तो आयुष्यभर. म्हणजे तुम्हाला आयुष्यभर 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं नाही, कमराला झटका बसला असं काही गोष्टी करायच्या नाही, फालतू झोपायचं नाही, 20 ते 30 किलोपेक्षा जास्त वजन उचलायचं नाही, वाकून जास्त काम करायचं. करायचं आहे तर कमराचा एलएस बेल्ट येतो, तो बेल्ट लावूनच काम करायचं. आंबट वाटतं, गॅस, ऍसिडिटी, पित्त अशा गोष्टी थोडे दिवस टाळायच्या. गुडघ्या बसून काम करणं, मांडी घालून काम करणं थोडे दिवस टाळायचं. एकदा आजार बरा झाला तर करू शकता. हा 80% कव्हर होईल, 20% शिल्लक राहील. 20% साठी तुम्हाला ते नियम पाळणं, दुसरं मी सांगितलेल्या गोष्टी करणं. तर तुम्ही मी सांगितलेले नियम तोडले तर 20% जर 80% कधी होईल हे तुम्हाला समाधान का, आणि हे आयुष्यभराचा दुःख नाही. समजलं, फालतूच होतं. हे बाई डिक सरकून ही नस बाहेर आली. हे बाई हीच नस यांना त्रास देते. बसून उठले, झोपून उठले की वाकडं वाकडं चालत असेल. कमराचा बेल्ट कुठे, कमराचा बेल्ट लावता का नाही. कुठून आले आजी तुम्ही, लेच नावून आले. हा ट्रीटमेंट करून घेतली. आजीला आपण पळत पाठवू घरी बरं का. आजी पळत गेल्या माहिती घरी कशी झोपा माझ्याकडे. हा करा अशी होईल, छान झोपा. मिश्री किती आहे त्या मिश्री, तेच तंबाखू मिश्री साखर घालली. पायीकडे डोकं तिकडे करा, हा डोकं इकडे, पाय डोकं इकडे करा, करा पाय, हा काना झोपा जाईल. करा अशी आहे, अशी आहे, करा ना. रिलॅक्स, घाबरू नका. मोठा